चांगली खेळी केली, एक वादळी इनिंग साकारली आणि नक्कीच तुला आणि तुझ्या संघाला पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतोय. आणि दीपक सुतार, मी आपणास विनंती केली, आपण चिठ्ठ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि लगेच आपण चिठ्ठी पाडायची आहेत. एका चिठ्ठीवर असेल कबीर स्पोर्ट्स खानिवली आणि दुसऱ्या चिठ्ठीवर असेल विजय संघ. तर तर नक्कीच रोशन आमच्या समिती उपस्थित आहेत. तर कबीर 11 खानवेल संघाचे, तर दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी देखील इथे उपस्थित आहेत, बादशाही आणि पडगा संघाचे. तर नक्कीच एक लॉट्स पाडले जातील आणि न्यू आई गावदे जांभळी संघ आपला देखील एक प्रतिनिधी पाठवायचा आहे इथे. असणं गरजेचं नाही, मात्र असलं तर ठीकच आहे. 2 चिठ्ठ्या राखल्या जातील. एक बाय न्यू आयगादेवी जांभुलीला मिळाली पहिल्या सेमीफायनल साठी. जी चिठ्ठी निघेल ती एक फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जी चिठ्ठी राहील ती मात्र न्यू आयगादेवी जांभुली याच्यासोबत सेमीफायनल खेळेल. जी चिठ्ठी उचलली जाईल ती फायनल मध्ये जाईल. पहिली चिठ्ठी उचलली जाते तिला फायनल मिळेल. पाहूया त्या ठिकाणी आमचे दिलीप गव्हाले आहेत. पहिली चिठ्ठीवर नाव काय असेल तर कबीर 11 खानिवली संघ यांनी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. अभिनंदन आपलं. आणि विजय संघ आणि न्यू आयगादेवी जांभुली अशी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ही मॅच तेवढीच महत्वाची असेल. राजू शेलार आमच्याशी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम, वेलकम. लगेच आपण त्याचा सन्मानाने सत्कार करणार आहोत. सागर पारदे आपणास विनंती असेल पण शुभ असते त्या ठिकाणी राजू शेलार यांचा सन्मानाने सत्कार करायचा आहे. जाऊया मॅच कडे. पहिला चेंडू कल्पेश जाधव समोर होता, ऑफस्टंपच्या बाहेर टेबला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. एका निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिल्याला सुरुवात झाली. आदित्य स्फुट पडगा संघाचा गोलंदाज सुपी यांच्या माध्यमातून. स्ट्राईकल कल्पेश जाधव तर नॉन स्ट्रायकिंगवर अतुल अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. जिंकला तर सेमीफायनल खेळण्यासाठी संधी मिळेल. यावेळी स्क्वेअर कट केला आहे. गली रिझन मध्ये शतरक्षक होता, पॉइंट मध्ये देखील शतरक्षण होता, त्याच्या मधून चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र गती कमी होती. चांगले शतरक्षण झाले. एक सिंगल धावण्याशी कल्पेश जाधवने आपलं खातं खोलले. त्याचबरोबर बादशाही स्पोर्ट बादशाही संघाचं खातं खोललं जातं. या मॅच मध्ये नाणेफेक जिंकून प्रथम आदित्य स्पोर्ट पडगा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. चेंडू क्रमांक 3 या विल्लेस पुढे येऊन चेंडूला पुल केला आहे. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता मात्र डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. अंतर खूप होतं ते पूर्ण केलं नाही. एक अप्रतिम झेल पकडून परतावलंय खेळाडू कक्षामध्ये अनुजाला. पहिली विकेट एक या धावसंख्येवर गमावताना बादशाही स्पोर्ट बादशाही संघ. पुढचा चेंडू कल्पेश जाधव स्ट्राइक एंडवर पुल टच चेंडू पुल केला आहे आणि पॉवरफुल डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा रेषा पार षटकार. तर या ठिकाणी DRS घेतले. त्या ठिकाणी आपण चेक करणार आहोत हा डिमर चेंडू आहे का, रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. पुन्हा एकदा रिप्ले दाखवायचंय.
तर बिमर चेंडू तर या 7 धावा धावपलकावर सोडल्या जातील. धावसंख्येत बरं होते, धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. नक्कीच चांगली गोलंदाजी सुफियान करत होता, एक विकेट देखील केली. मात्र त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा चेंडू बिमर साबित झाला. हाईट खूप होती आणि या 7 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. पुढचा चेंडू कल्पेश जाधव समोर या बिल्ली साबेमध्ये चेंडू यष्टिरक्षक हाबेमध्ये झेल सुटली नाहीये. मात्र हा फ्री चेंडू होता. कल्पेश जाधवची विकेट नव्हती तर हा चेंडू फ्री हिट होता. प्रेक्षक देखील आश्चर्यचकित होऊन झाले होते. मात्र ही झेल पकडणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. हा जर फ्री हिट चेंडू नसता तर मात्र ही कॅच नाही तर मॅच सोडली असती आदित्य स्पोर्ट पडगा संघाने. सुफियान गोलंदाज सज्ज होते कल्पेश जाधव साठी. या बिल्लेस उडवला आहे, कव्हरच्या वरून पंच केलाय चेंडू डीप कव्हर, सीमारेषे पार येतोय, वन बाउन्स, चौकार. पत्तावर आहे आणि धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद असताना 12 पहिले चेंडू सुप्यांचे खूप सुरेख होती. 3 चेंडू मध्ये फक्त 1 विकेट घेऊन 1 धाव दिली होती. त्यानंतर चौथा चेंडू 7 धावा खर्च केला. 5वा चेंडू निर्धाव काढला गेला. फ्रीडचा चेंडू निर्धाव काढला. त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला कल्पेश जाधव स्ट्राईक एंडवर. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच दुरून टाकला होते. पंच आमच्याकडे वळून वाईटचा इशारा करताना एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. पहिल्या पॉवर पिचच्या षटकाची जबाबदारी नाणेफेक जिंकल्यानंतर आदित्य स्फोटक पडगा संघाकडून सुफियानवर दिली होती. मात्र आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केलेत. थोडंसं सिल्ली मिडॉन मध्ये एक क्षेत्ररक्षकाला तैनात केले दबाव टाकण्यासाठी, कारण का समोर कल्पेश जाधव एक विस्फोटक फलंदाज आहे. या बिल्लेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, ताकद खूप लावली होती, मात्र इलिव्हेशन करू शकला नाही. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल झाला होता. डीप मिड विकेट कडे एक सिंगल धाव येते. शेवटच्या चेंडूवर षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी 1 गडी बाद असताना बादशाह स्पोर्ट बादशाह संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. नक्कीच एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य स्पोर्ट पडगाव विपक्ष बादशाह स्पोर्ट बादशाह संघ यामध्ये जो सामना जिंकेल तो पहिली सेमीफायनल खेळेल न्यू आयगादेवी जांभिवली सोबत. आणि कबीर 11 खानोली संघाला नक्कीच बाय मिळाली फायनल साठी. असाच शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण त्वरित त्या ठिकाणी पंचांचा इशारा येते. बॅटिंग पॉवर पे घेतला जाते. नक्कीच दुसऱ्या ओव्हर मध्येच लगेच बॅटिंग पॉवर पे घेतला जाते. कधी कधी जर आपण विचार केला तर 5 ओव्हरचा सामना असताना कधी कधी तिसऱ्या ओव्हरमध्ये किंवा चौथ्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर पे घेतलं जातं. मात्र यावेळेस कल्पेश जाधव मैदानामध्ये आणि त्याच्यासोबत दिनेश त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्येच बॅटिंग पॉवर पे घेतले. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 14 धावा सुफियानने खर्च केल्यात. षटक क्रमांक दुसऱ्याची जबाबदारी आतिशवर दिली. बॅटिंग पॉवर मध्ये क्षेत्ररक्षण सजवले. आउटफील्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. एक जर विचार केला तर डीप कव्हर मध्ये आहे. त्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑन मध्ये त्याला केले. तिसरा क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळतो. बॅटिंग पॉवर पिचची जबाबदारी आतिशवर. पहिला चेंडू कल्पेश स्ट्राईकला खोदून काढले. चेंडूला सीमा पर षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू फटका खेचलाय. लेन सुरेख होती, मात्र त्यावर खोदून काढला चेंडूला आणि कावकॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे एक देखना फटका सजवलाय. कल्पेश जाधवच्या बॅट मधून येतो या षटकार. या 6 धावांच्या मतीने धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. स्वप्नीलजी जाधव, रवींद्रजी गिराणे आमच्याशी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत सुस्वागतम. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र लेंथ तेवढी चांगली होती गोलंदाज आतिशची. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला आणि लाईनचा जर विचार केला तर यॉर्कर लाईनचा चेंडू होता, संपर्क करू शकला नाहीये कल्पेश जाधव.
पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक निर्धाव चेंडू येतोय. यावेळी पुल टच चेंडू पुल केला आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. कल्पेश जाधव ऑन फायर. पहिला चेंडू षटकार आला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला तो कल्पेश जाधवच्या माध्यमातून. या इनिंगचे 3 षटकार आपल्याला कल्पेश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक प्रगती पटावर आहे आणि प्रथम फलंदाजी करताना पहिल्या इनिंग मध्ये बादशाह संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली. ज्यावेळेस पुन्हा गती कमी केली होती, स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूची जर विचार केला तर बॅटची एज लागली आणि चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल धाव येते एक चेंडूवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वर. सागरजी पारदे यांच्या माध्यमातून जर दिनेशने षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक लाभले जाईल आणि दिनेशची विकेट जरी आतिशने घेतली तरी देखील 100 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी सागरजी पारदे यांनी लावले. दिनेशवर आणि आतिशवर पैसे लावले गेलेत. मॅच खूप महत्वाची. पुढचा चेंडू दिनेशसाठी. या बिल्लीस खोदून काढला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवला डीप. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कुठल्याही प्रकारचा शतरक्षक नव्हतं. एक देखना फटका पाहायला मिळाला दिनेशच्या बॅट मधून. ऑफ ड्राईव्ह केला होता. रिप्ले मध्ये देखील पाहिलं आपण, सुरेख ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला दिनेशच्या बॅटमधून आणि चौकाराने दिनेशने मात्र आपलं खातो खोललं. संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद असताना 31 या अंकावर. बॅटिंग पॉवर पे दुसऱ्या ओव्हर मध्ये घेतलं होतं आणि त्याचा फायदा करताना आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश आणि कल्पेश, कारण का आतापर्यंत दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 षटकार 1 चौकार देखील आलेत. योगेशची पवार आमच्याशी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. त्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल दिले. ते योगेशजी पवार आमच्याशी जोडले गेलेले, तर त्यांचं हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं समाप्त झाल्याने 2 षटकांच्या समाप्ती नंतर प्रथम फलंदाजी करताना बादशाह संघाची धावसंख्या 1 गडी बाद असताना 31 वर जाऊन पोहोचली. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतिशने 17 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये सुप्यांनी 1 विकेट आपल्या नावावर करून 14 धावा खर्च केल्या होत्या. संघाची धावसंख्या 31 पर 1 गडी बाद. नक्कीच मित्रांनो, मी नेहमीच म्हणत असतो की कष्ट इतक्या शांततेने करा की यशाने तुमच्या धिंगाणा घातला पाहिजे. एवढे कष्ट करावे लागतील या स्पर्धेच्या पहिल्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल तर, आणि कष्टाची चाबी जर तुमच्या खिच्यामध्ये असेल तर यशाचा कुठलाही दरवाजा तुम्हाला उघडता येऊ शकतो. मात्र तेवढी मेहनत करावी लागेल ही ट्रॉफी आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये घेऊन जाण्यासाठी, आणि ती मेहनत करताना सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. प्रेक्षकांनी देखील या दुपारच्या सत्रामध्ये गर्दी केली आहे. जिथे नजर टाकावी तिथे सावलीचा आश्रय घेऊन या स्पर्धेचा आनंद घेताना कित्येक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षक स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो आणि क्रिकेट पाहायला आता जर विचार केला तर प्रेक्षकांची जास्तच गर्दी असते. त्याचं कारण आहे, कारण का एक लोकप्रिय खेळ ठरला आहे क्रिकेट, म्हणून प्रेक्षक देखील त्याचा आनंद घेताना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. युट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 250 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. षटक क्रमांक 3ला सुरुवात होते. 3ऱ्या षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाते? एक गोलंदाज 2 षटक हाताळू शकतो, कारण 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा ज्यांनी पहिले षटक पॉवर पेचा हाताळलं होतं त्यावरच सुभाष या कर्णधाराने दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. सुपियान सांघिक 3रा आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर अजूनही सलामीवर कल्पेश खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते आणि नॉस्टक एंडवर दिनेशचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 4 या धावसंख्येवर खेळतोय.
स्ट्राइक एंडवर कल्पेश जाधव 28 धावा. कल्पेश जाधव 28 या धावसंख्येवर खेळतोय स्ट्राइक एंडवर. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सुफियान. पहिल्या चेंडू तिसऱ्या षटकातला खोदून काढले हेलिकॉप्टर स्ट्राईकने क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एक सिंगल धाव येते. आता मात्र पंचांची तर तिसऱ्या अंपरचा इशारा येतोय की हा चेंडू नो घोषित केलाय. तर धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते ती 32 धावा. या बिल्लीचं बॅटची एच शॉट फाईन लेग मध्ये त्यांनी क्षेत्ररक्षक तन्मन झाला होता. एक सिंगल धाव येते. एका सिंगल धावेच्या मतीने धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचते. केशवजी पारदे आमच्याशी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम.
रवी भला ग्रुप ग्रामपंचायत मोडूलचे सदस्य यांचे वडील सुद्धा आमच्याशी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे. सोमा भला यांचे देखील हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. पुढचा चेंडू सुपेनचा चेंडू क्रमांक 3 कल्पेश जाधव समोर आहे, उडवलाय चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, चेंडू सीमारेषा पार, षटकार. तर तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाले. साधाव्यांच्या मतीने धावसंख्येत भर झाली, धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली. तिसरे षटक प्रगती पथावर आहे, एक विकेट गमावले बादशे संघाने. यावेळी बॅटची एज लिडिंग एज लागली होती, चेंडू ट्रॅव्हल झाला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, त्या ठिकाणी थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. पुन्हा चेंडू सीमारेषा पार, चौकार. हा नशिबाचा चौकार म्हणता येईल, कारण मोठा फटका बनवू शकला नाही, फक्त बॅटची एज लागली आणि या 4 धावेच्या मतीने धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचली. तर पहिले 2 चेंडूवर 2 सिंगल धावा खर्च केला, त्यानंतर मात्र कल्पेश जाधव स्ट्राईक आला आणि त्याच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर एक कर देखील पाहायला मिळाला. पहिल्या 4 चेंडूवर तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च करताना सुपियान. यावेळेस पुन्हा एकदा पाणी क्षेत्रामध्ये बॅटची एज लागली, चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा शतरक्षक नाही, चेंडू दन 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 करीत सीमारेषा पार, चौकार. तिसऱ्या षटकातला अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 3 षटकांच्या प्रगती पथावर असताना एक गडी बाद असताना धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली. अनुज कुठल्या प्रकारचं खातं खोलू शकला नाही, त्यानंतर मात्र दिनेश नॉन स्ट्राईक एंडवर 5 या धावसंख्येवर खोलते, मात्र स्ट्राईक एंडवर एक विस्फोटक फलंदाज चांगली कामगिरी करताना आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश जाधव पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. यावेळेस मिस टायमिंग शॉट झेल होऊ शकते का, खाली क्षेत्र आहे, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे ती सुपियान याने. विकेट क्रमांक 2 या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना बादशे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 47 वर. लगेच आपण व्यासपीठावर त्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करणार आहोत. रिप्ले देखील दाखवलं गेलं, त्यांनी झेल पकडला, अंतर खूप होतं, मात्र लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येऊन कल्पेश जाधवचे खेळ या ठिकाणी संपुष्टात आले. तर व्यासपीठावर सन्मानाने सत्कार केला जाईल सर्वप्रथम स्वप्नील जाधव यांचा. तर आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता स्वप्नीलजी जाधव यांचा सन्मान करताना स्पर्धेचे आयोजक कपिल भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय. कंट्रोल रूमला विनंती असेल की आपण सत्कार होताना आपल्या टीव्ही स्क्रीनवर मुख्य व्यासपीठ दाखवायचंय. तर या ठिकाणी स्वप्नीलजी जाधव यांचा सन्मानाने सत्कार केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित योगीजी पवार यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. कपिल भाऊ जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मानाने सत्कार करायचा आहे.
नक्कीच या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेला मालिकावीर म्हणून सायकल दिली आहे ते माननीय योगीजी पवार यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला होतोय. कपिल भाऊ जाधव या स्पर्धेचे सर्व यांच्या शुभ हस्ते यांना ठिकाणी या ठिकाणी सन्मान चिन्ह त्यानंतर पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मानाने सत्कार केला होता. धन्यवाद योगेशजी पवार, आपण या स्पर्धेला आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवली आणि या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल दिली. आपलं देखील हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत मोडूलचे जे रवींद्र भला साहेब आहेत त्यांचे वडील उपस्थित आहेत, त्यांचे देखील या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. सोमा भला यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर या ठिकाणी सोमा भला यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार कपिलजी भाऊ यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि उमेदने मात्र चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आणि बाद झाला त्या ठिकाणी हरीश. एक महत्वाची विकेट होती ती मात्र सुपेन शेखने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्राप्त केली. कल्पेश जाधवला बाद केलं. बाद होण्यापूर्वी कल्पेश जाधवचा जर विचार केला तर या इनिंग मध्ये त्यांनी 40 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. यावेळीस जर आपण विचार केला तर स्ट्राईक एंडवर दिनेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळते. विकेट जर घेतलं तर या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक सागर पारदे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. यावेळी ऑप्टमच्या बाहेर चेंडू जातोय, पंचांचा वाईटचा इशारा येते. तसेच दिनेशसाठी देखील संधी आहे की दिनेश जरी षटकार जरी मारला तरी सागरजी पारदे यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा चेंडू दिनेशसाठी. यावेळेस सुरेख फटका चेंडू सीमा पार षटकार आणि 100 रुपयाचं पारितोषिक देखील सागर पारदे यांनी लावले होते. या ठिकाणी विजयी पटकावलंय या चेंडूवर दिनेश याने, कारण का चौकाराने त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर एक निर्धाव चेंडू देखील आला होता, त्यानंतर एक सिंगल धाव काढली आणि त्यानंतर मात्र आता षटकार आपल्याला दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला तर संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती संघाची धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचते. 3 गडी बाद असताना भागचे संघ प्रथम फलंदाजी करताना यावेळेस पुन्हा एकदा उडवल्या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषा पार. दिनेशच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. हॅट्रिक जर मारली तर सागर पारदे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चर्चा होतच राहील, कारण का या इनिंग मध्ये देखील 40 धावा त्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. स्पर्धेच्या चौथ्या दिवसामध्ये देखील त्यांनी अर्धशतक आपल्या नावावर केलं होतं आणि मैदानामध्ये मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी आपली खेळाडू वृत्ती दाखवली. जो नियम असेल, जी कमिटी ठरवेल त्याचा मी स्वीकार करेन आणि मी माझी खेळाडू वृत्ती दाखवेन. हे देखील चित्र आपल्याला कल्पेश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक मोठा खेळाडूचं हेच वैशिष्ट्य असतो का तो जिद्दीने खेळत असतो आणि ती जिद्द मात्र कल्पेश जाधवने मागच्या वेळेस आपल्याला दाखवली. यावेळेस मात्र दिनेश चांगली कामगिरी करताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची एज लागली. चेंडू ट्रॅव्हल झाला थर्ड मॅन रिझन मध्ये. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक नव्हतं. चेंडू सीमारेषा पार चौकार.
पहिल्या चेंडूवर उमेदने विकेट प्राप्त केली, त्यानंतर वाईट चेंडू टाकला, त्यानंतर 2 षटकार आले, त्यानंतर मात्र एक चौकार आपल्याला दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी करताना दिनेश या बिल्लेस खोदून काढले चेंडूला लॉफ्टेड फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या वरून चेंडू सीमारेषा पार, षटकार. जरी कल्पेश बाद झाला असला तरी मात्र त्याची जागा मी भरून काढू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवताना बादशाही स्पोर्ट बादशाही संघाचा दिनेश. आणि या 6 धावेच्या मतीने मात्र धावसंख्येत धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचते. एक मोठं लक्ष उभं करताना पहिल्या इनिंग मध्ये बादशाही संघ. अजूनही 4थं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कल्पेश जाधवची एक महत्वाची विकेट होती, ती मात्र सुपियांनी प्राप्त केली आहे. सुपियांनी या इनिंग मध्ये 2 ओव्हर टाकले, त्याच्यामध्ये त्यांनी 30 धावा खर्च करून 2 विकेट आपल्या नावावर केल्यात. 30 धावा सुपियांनी 12 चेंडू मध्ये खर्च केल्या होत्या. या इनिंग मध्ये मात्र 2 महत्वाच्या विकेट देखील आपल्या नावावर केले. जरी 2 विकेट गमावले असले तरी मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता एक चांगली फलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी शॉर्ट लेनचा चेंडू कव्हरच्या वरून उडवलाय, पंच केला होता डीप कव्हर आणि डीप पॉइंटच्या मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय फलंदाजी करतोय या ठिकाणी दिनेश.
तर पहिले 3 चेंडू प्रलेशच्या नावावर राहिली होती, कारण का 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या होत्या. मात्र चौथ्या चेंडूवर हल्ला बॉल केला त्या ठिकाणी महेश आणि महेशच्या खात्यामध्ये 6 धाबा जोडल्या जातात. सध्या महेश जर विचार केला तर स्ट्राईक एंडवर 7 या धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 84 वर जाऊन जाते. पोचलेवलीस बॅटची कट लागली आहे. फाईन स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता त्या ठिकाणी लॉंग लेग मधून शतरक्षक येतोय. जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र महेशला रनआउटच्या रूपाने आपली विकेट गमावी लागते. विकेट क्रमांक 4 गमावताना भातसे संघ 85 या धावसंख्येवर 4थी विकेट गमावली आहे. नवीन फलंदाज डीजे मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 85 वर जाऊन पोहोचली. 4 विकेट गमावल्यात. शेवटच्या षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा चेंडू या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज प्रलेशच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज धनेश, ज्याला डीजे नावाने म्हटलं जातं. शेवटचा चेंडू होता, सन्मानित केला त्या ठिकाणी काऊ कॉर्नर मध्ये. त्या ठिकाणी शतरक्षक एक सिंगल धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय ओव्हर थ्रोच्या रूपाने. या ठिकाणी दुसरी धावे देखील पूर्ण होते. पैकी जर अचूक असती तर रनआउटच्या रूपाने विकेट देखील प्राप्त झाली असती. 5 षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना भातसे संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली. 87 आणि जिंकण्यासाठी 88 धावांची आवश्यकता असेल ती 5 षटकांमध्ये. सेकंड इनिंग मध्ये आदित्य स्पोर्ट पडगा संघाला. नक्कीच त्यानंतर आपण या मॅच नंतर आपल्याला सेमीफायनल पाहायला मिळेल. विजय संघ विपक्ष न्यू आयगादवी जांभिवली आणि त्या ठिकाणी कबीर 11 खानविली संघाने फायनल मध्ये प्रवेश केले. त्यांना बाय मिळाली होती. मात्र विजयी संघ सेमीफायनल केल्याने जांभिवली संघासोबत. तर जांभिवली संघाने देखील आयोजकांकडून सूचना येते की आपण नक्कीच मॅच सुरू असताना 4थं षटक संपल्यानंतर या ठिकाणी टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची.
तर जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 88 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडीचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये ज्या प्रलेशने षटकारांची हॅट्रिक नावावर केली आणि 14 चेंडूमध्ये 51 धावा आपल्या खात्यामध्ये वारेट संघाविरुद्ध मारल्या, तो प्रलेश आणि त्याच्यासोबत जयेश वारके आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये 17 चेंडूमध्ये 50 धावा, 2 अर्धशतक पूर्ण करणारे 2 सलामीवीर आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. तर त्याच्या विपक्ष बाजूमध्ये पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी कल्पेश जाधव त्या ठिकाणी सज्ज आहे. पाहूया कल्पेश जाधव या सलामीवीरांना तोडू शकतो का, की त्याच्या विरोधात प्रलेश आणि जयेश वारके हल्लाबोल करेल, हा एक प्रश्नचिन्ह आहे. तर जाऊया पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात नंदिनी इंटरप्राइजेस आयोजित जय हनुमान चषक 2022 संपूर्ण नंदिनी इंटरप्राइजेसची टीम आणि या स्पर्धेचे आयोजक मान्य श्री कपिल भाऊ जाधव यांच्या माध्यमातून पुनश्च सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय सेकंड इनिंगला. त्या ठिकाणी सुरुवात होते. 88 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी त्या ठिकाणी सज्ज आहे. प्रलेश आणि त्याच्यासोबत जयेश वारके या दोन्ही खेळाडूंनी मात्र या स्पर्धेमध्ये अर्धशतक आपल्या नावावर केलेत. मात्र यावेळी या मॅच साठी देखील अर्धशतकाची आवश्यकता आहे. ते अर्धशतक पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? स्ट्राईकला प्रलेश, पहिला चेंडू कल्पेश जाधव यांचा. या बिल्लीस और पिच चेंडू होता उडवला आहे. चेंडूला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे प्रलेशच्या बॅट मधून इनिंगचा पहिला षटकार. या 6 धावांनी प्रलेशने आपलं आणि आपल्या संघाचं खातं खोललंय. हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे कल्पेश जाधवच्या विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडग्या संघाच्या प्रलेशच्या माध्यमातून. असेच करावे लागतील कारण का लक्ष खूप दूर आहे. 5 ओव्हरमध्ये 88 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमवताना प्रलेश आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही आमच्यावर विटा फेकल्या होत्या, आम्ही देखील दगड फेकण्याचा प्रयत्न करू. मोठा संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आदित्य स्पोर्ट पडगा तर विपक्षाने भातसे स्पोर्ट भातसे संघ. चेंडू क्रमांक 2 स्ट्राईकला प्रलेश. या विल्लेस देख ना कव्हर ट्राय, प्रेक्षक देखील टाळ्या वाजवतात. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू फरार होतोय दणदण करीत चौकार. काय क्लासिकल फटका केलाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेर होता, थोडासा पुढे आला आणि कव्हर ट्राय केलाय. सुरेख फटका. मी तर म्हणेन संदीप पाटील या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट स्ट्रोक कुठला असेल ना तर तो स्ट्रोक प्रलेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. विराट कोहली सरांची आठवण करून दिली या फटक्याने. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आणि नक्कीच जे तुम्ही आता म्हटलं स्पर्धेतील सर्वाधिक एक अनोखा फटका होता आणि एक सर्वाधिक बेस्ट फटका पाहायला मिळाला. यावेळी पुलटा चेंडू समोरच्या दिशेने स्टेट हिट करत चेंडू सीमारेषा पार. षटकार. हल्ला बोल करताना या ठिकाणी प्रलेश. 88 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हर मध्ये आणि आवश्यकता होती मोठे फटके खेळण्याची. ते मोठे फटके लावले जातात प्रलेशच्या माध्यमातून. कल्पेश जाधवच्या विरोधात हल्लाबोल करताना आदित्य स्पोर्ट पडगा संघाचा प्रलेश आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये ज्याच्या बॅट मधून अर्धशतक आलं होतं फक्त 14 चेंडूंमध्ये आई गावदेवी वारेट संघाच्या विपक्षाने 4थ्या फेरीतील मॅच होती त्यावेळीच देखील चांगली कामगिरी केली. यावेळीच देखील आवश्यकता होती आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा जाऊन पोहोचल्यात त्या 16 या अंकावर. 16 धावा पहिल्या 3 चेंडूवर खर्च करताना गोलंदाज कल्पेश जाधव. कल्पेश ही विकेट घेईल का, हे समीकरण तोडेल का, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. जोपर्यंत हे 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत तोपर्यंत भातसे स्पोर्ट भातसे संघाला धोक्याची घंटी असेलच, ती वाजतच राहील. त्याची विकेट प्राप्त केली जाईल का? चेंडू क्रमांक 14. या बिल्लीस
काय फटके खेळण्याचा प्रयत्न करतो प्रलेश, यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र संपर्क झाला नाही. अष्टमच्या वरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. यावेळेस थोडस कमबॅक करताना कल्पेश जाधव. दीपक सुतार, ज्या ज्या वेळेला दोन मोठे संघ एकमेकांचे समोर उभे ठाकतात ना, त्या त्या वेळेला या अशा पद्धतीचे फटके पाहणं काय वेगळं नसतं. कारण दोन्ही संघ जर बलाढ्य असले तर त्यामध्ये बलाढ्य खेळाडू देखील असतात आणि तेच प्रात्यक्षिक मात्र आपण या सामन्यामध्ये दोन्ही इनिंगमध्ये पाहायला मिळतं. आणि प्रेक्षक जर पाहायला मिळालं तर या स्पर्धेसाठी कशासाठी येत असतं तर नक्की हे षटकार आणि चौकार पाहण्यासाठी येत असतो. तर नक्कीच त्यांचं देखील मनोरंजन होतोय आणि नक्कीच या दोन्ही ज्या वेळेला कल्पेशचा तो बाद झाला ना त्यावेळेला नक्कीच लोकांच्या मनात आलं असेल का आता षटकार चौकार पाहायला मिळणार नाहीये. मात्र नक्कीच मी मनामध्ये गेस करतो कारण दिनेश बसवंत देखील अजून मैदानामध्ये आहे आणि दिनेश बसवंत याने काय अफलातून केली मात्र साकारली आणि नक्कीच 80+ धावा मात्र आपल्या संघाला त्या धावसंख्येकडे नेऊन ठेवलं. आता त्याचं प्रत्युत्तर मात्र चढवताना प्रलेश मुरांजन आपण पाहतोय. त्याच्या समोर जयेश वारके असतील. आता पहिल्या चेंडूवरती एक षटकार पाहायला मिळाला काऊ कॉर्नरच्या वरून. दुसऱ्या चेंडूवरती एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. तदनंतर पुन्हा एकदा कॅमेरामॅनला सलामी दिली आणि स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू षटकार पाहायला मिळाला. तदनंतर कुठेतरी कमबॅक मात्र कल्पेश जाधव याचं पाहायला मिळालं आणि नक्कीच धावसंख्या मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिल्डअप होते स्कोअर बोर्ड वरती 17 या अंकावरती. मात्र जर पाहायला गेलं तर अशुभ आकडा मानला जातो 17 या अंकाला. मात्र या अंकावरती मात्र कोणत्या संघाला मात्र खतरा निर्माण होईल याच्याकडे मात्र लक्ष लावावं लागेल दोन्ही संघांना. कारण जर भातसी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर जे दोन मोठे अडथळे आहेत ते मात्र दूर करावे लागतील. जर पाहायला गेलं तर प्रलेश मुरांजन आणि जयेश वारके हे दोन सर्वात मोठे अडथळे असतील भातसी संघाच्या विजयामध्ये येणारे. मात्र त्यांना जर विजय मिळवायचा असेल तर या दोन अडथळे मात्र दूर करावे लागतील. आणि जर पडगा संघाला विजय मिळवायचा असेल तर जयेश वारके आणि प्रलेश मुरांजन यांना खेळपट्टीवरती तग धरून उभं राहावं लागेल आणि फटकेबाजी आतिषबाजी करावी लागेल. दीपक सर, मी एकच म्हणेन या दोन खेळाडूंमध्ये तेवढी क्षमता आहे आणि त्यांनी ते सिद्ध देखील केलं या टुर्नामेंटमध्ये. तर नक्कीच काय म्हणाल तुम्ही या दोन फलंदाजांबद्दल? नक्कीच जोपर्यंत जयेश वारके आणि प्रलेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत डोक्याची घंटा असेलच ती भातसे संघासाठी. मात्र हे समीकरण तोडण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होती. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिनेश बसवंत दिली. त्या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच 10 चेंडूमध्ये 33 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या होत्या. तो दिनेश यावेळी गोलंदाजीसाठी येतोय. क्षेत्ररक्षण सजवलंय. त्या ठिकाणी मिड ऑफ देखील तैनात केले, फ्लाय स्लिप देखील लावली गेली. दुसऱ्या षटकावर यावेळी स्वीप केला आहे प्रलेशने. एक देखना स्ट्रोक मारला होता मात्र त्या डीजेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय डीप मिड विकेट मध्ये आणि संघासाठी नक्कीच 3 धावा त्या ठिकाणी रोखल्यात. एक सिंगल धाव येते प्रलेशच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरवर जास्तीत जास्त स्ट्राईकला प्रलेश होता मात्र या ओव्हरवर स्ट्राईक रोटेट केले आणि यावेळेस आपल्याला स्ट्राईकला जयेश वारके पाहायला मिळतो. या देखील खेळाडूंनी अर्धशतक या टुर्नामेंटमध्ये आपल्या नावावर केलंय. त्याच्यामध्ये 3 षटकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली. दिनेश यांचा पुढचा चेंडू जयेशसाठी. यावेळेस पुलटा चेंडू पुल केला आहे. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अजून एक सिंगल धाव येते. चांगलं कमबॅक करताना दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला दिनेश बसवंत पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2 सिंगल धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते. मित्रांनो 3 वाजता नक्कीच टेनिस क्रिकेटचं जगतातला एक दिग्गज खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहे. नक्कीच त्याची आतुरता सर्वांना लागली. जाऊया मॅच कडे. स्वीप केला आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा एक देखना फटका सजवला आहे प्रलेशच्या बॅट मधून. येतो या षटकार. काय फटका होता रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. घुटना टेक और चक्का देख. अतिशय सुंदर टेलिकास्ट होता. 6 धावा पुन्हा प्रलेशच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेत. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली. पहिले 2 चेंडू दिनेशच्या नावावर राहिले मात्र तिसऱ्या चेंडूवर हल्ला बोल करताना पुन्हा एकदा प्रलेश. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील हिरोगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे तोपर्यंत 5 ओव्हरमध्ये 88 धावा सहजरित्या पूर्ण होऊ शकतात. मात्र ती तोडावी लागेल.
दिनेश बसवंत याला. यावेळी सॉफ्ट हँडने ढकलून दिले कव्हरच्या दिशेने. डीप कव्हर मधून शतरक्षक येतोय. थोडीशी फंबल पाहायला मिळाली. फक्त एक सिंगल धाव येते. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर कल्पेश जाधवने 17 धावा खर्च केला. दुसरे षटक प्रगती पथावर पहिल्या 4 चेंडू मध्ये 9 धावा दिनेश बसवंतने खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जयेश वारके यावेळी स्ट्राइक इनवर पाहायला मिळतोय. या बिल्लेचा एक्स्ट्रा कव्हर रिसन मध्ये पुन्हा एकदा देखना फटका येतोय. जयेश वारकेच्या बॅट मधून चेंडू 2 बाउन्स सीमारेषा पार चौकार. काय ऍक्शन आहे त्या ठिकाणी दिनेश बसवंतची. ऑफस्टमच्या बाहेर थोडासा चेंडू ठेवला होता आणि सुंदर कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू 1 बाउन्स फरार होतोय चौकार. 5 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू निर्धाव काढला जाईल का की त्यावर एक मोठा फटका जयेश वारके सजवेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन देखील केले जातं. चांगली फलंदाजी आपल्याला प्रलेश आणि जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या बिल्लेस स्टेट हिट चेंडू रॉकेट शॉट सीमारेषा पार षटकार. जयेश वारके ऑन फायर. षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 88 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेली 36 धावा. पहिल्या 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडू मध्ये प्रलेश आणि जयेश ने मात्र 36 धावांची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिप साठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. तर त्या पार्टनरशिप मध्ये प्रलेशच्या माध्यमातून 3 षटकारांनी एक चौकार पाहायला मिळाला. जयेश वारकेने देखील 1 षटकारांनी चौकार आपल्या खात्यामध्ये जमा केलंय. एक मोठी पार्टनरशिप करणं गरजेचं होतं कारण का 88 धावाचं लक्ष होतं आणि ही पार्टनरशिप झाल्यानंतर मात्र टीम मीटिंग करताना बादशाह स्पोर्ट बादशाह संघ मॅच खूप महत्वाची. जिंकला तर पहिली सेमीफायनल न्यू आयगावदेवी जांभोली सोबत खेळावं लागेल. मात्र हरलात तर या स्पर्धेतून थोडासा अनुभव घेऊन पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील असं म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर 30 षटक ऐकण्यासाठी आमचे साथी कॉम्पिटिटर व्हॉइस ऑफ केले संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्कीच आता कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप होते दोन्ही खेळाडूंमध्ये. 36 धावसंख्या धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता समीकरण मात्र उरलंय 18 चेंडू आणि 52 धावा असं समीकरण असेल. तर मात्र या कशा प्रकारे आव्हानाला मात्र सामोरे जातात हे 2 फलंदाज. तेवढी आक्रमकता तेवढी कल्पकता देखील आहे या 2 फलंदाजांमध्ये आणि तेवढं आक्रमण देखील त्यांनी पहिल्या चेंडू पासून केले. पाहायला गेलं तर कल्पेश जाधवच्या देखील आक्रमण केलं होतं. त्यानंतर दिनेश बसवंतवर देखील आक्रमण केलं. आता नक्कीच पुणे शहर त्या गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाजीसाठी कल्पेश जाधव याला स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा फलंदाज प्रलेश मुरांजन. एक आक्रमकता मात्र सिद्ध केली या स्पर्धेमध्ये या सामन्यांमध्ये. आणि जर मागच्या 2 वर्षाचा जर विचार केला ना दीपक सर तर आदित्य पडघा संघाने अतिशय मात्र हौदोस घातला होता आणि नक्कीच एक असा संघ होता की त्या संघाला परास्त करण्यासाठी खूप संघांची पराकाष्ठा लागलेली असायची. जसं मागच्या वर्षापासून गोरसे बीसीची दहशत आहे तसाच पद्धतीचा आदित्य स्पोर्टची कामगिरी मागच्या 2 वर्षामध्ये दाखल राहिली आणि त्याचं प्रात्यक्षिक संदीप आपण पाहिलं की आपल्या अंबाडी परिसरातील एक मोठा संघ म्हणून म्हटलं जातं आयगावदेवी वारेड प्रथमेश ठाकरे त्याच्या संघाला त्यांनी या ठिकाणी पराभूत केलं होतं. आणि मात्र पुण्याच्या इथं कुठेतरी थोडं 2 वर्ष बॅकफुटला गेला हा संघ. मात्र पुण्याच्या या वर्षी एक नव्याने उभारणी गेली संघाची आणि भरारी घेतली गेली या संघाने. आणि मी कित्येक सामने मात्र या संघाचे पाहिले असतील. कित्येक स्पर्धा मात्र जिंकल्या त्या संघाने. मात्र पुण्याशी एकदा सुरेख फटका खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. मात्र एक धाव कंप्लीट केले झाले. सुरेख 2 चेंडू मध्ये हाताला घेत गोलंदाज कल्पेश. समीकरण असेल 16 चेंडू आणि 50 धावा.
50 चेंडू असं समीकरण उरलंय. मात्र हे दोन फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवर असतील तोपर्यंत या धावा करणं शक्य असेल, कारण तेवढेच आक्रमक फलंदाज आहेत आणि त्याने ते देखील सिद्ध देखील केले या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा कल्पेश जाधव ऑन बॉलिंग मार्क. बॅटची लिडिंग घेतलं शतक गोलंदाज स्वतः धावतोय. झेल सुटली जाते. मात्र झेल कोणाची सोडले तर नक्कीच प्रलेश मुरांजनाची, आणि झेल कोणाकडून सुटले तर नक्कीच कल्पेश जाधव याच्याकडून. आणि एक महागडी झेल होऊ शकते की काय याचं प्रतिउत्तर मात्र येणाऱ्या चेंडू मध्ये पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं ज्या ज्या वेळेला झेल सुटले गेले त्या त्या वेळेला त्याचं प्रात्यक्षिक मात्र खूप विचित्र पाहायला मिळालं. आणि तेच आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं असेल, जेव्हा दिनकर पाडा संघ खेळत होता त्यावेळेला भावेशाची झेल सोडली होती दुसऱ्या चेंडूवरती, आणि तदनंतर त्यांनी कुठेतरी खानोली संघावरती आक्रमण चढवलं होतं. नक्कीच एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मात्र चेंडू आढळून जाईल. धनंजय जाधव होते डीजे आणि त्यांनी चांगले क्षेत्ररक्षण केलं आणि चेंडू देखील फेकी पाहायला मिळाली. आता मात्र कुठेतरी कमबॅक केले मात्र या षटकामध्ये, आणि चांगली ओव्हर म्हणता येईल या भातसाई संघासाठी. कुठेतरी मात्र एक बिग फटका मारावा लागेल प्रलेश किंवा जयश्वार केला. नक्कीच घुटना टेक तमाशा देख. मात्र चेंडू देतोय कॅमेरामॅनला सलामी आणि चेंडू जातोय जयेश प्रलेश मुरंजनाच्या बॅट मधनं. हा ह्यूज षटकार. तर मी एकच म्हणेन या इनिंग मध्ये पूर्ण दोन्ही इनिंग मध्ये फलंदाजांना मात्र चेंडू फुटबॉल सारखा दिसत असेल असंच प्रात्यक्षिक पाहायला मिळतं, कारण येणारा प्रत्येक चेंडू हा षटकारच जातोय. कुठेतरी 1 ते 2 धावा क्वचित पाहायला मिळतात, मात्र जास्तीत जास्त षटकार आणि चौकार मात्र या दोन्ही इनिंग मध्ये पाहायला मिळाले. आता समीकरण असेल जिंकण्यासाठी 12 चेंडू 41 धावा. 20.5 सरासरी धावा करायच्या आहेत. तर नक्कीच आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. समीकरण आता उरतंय 20.5 अशा सरासरी मात्र धावा जमा करायच्या आहेत. मात्र पाहायला गेलं तर ग्राउंडच्या आजूबाजूला कुठे झाडं नाहीयेत, त्यामुळे प्रेक्षक जे मंडप टाकले गेले त्याच्यामध्ये देखील एक गर्दी करताना पाहायला मिळतात, आणि जी साईड स्क्रीन आहे त्याच्या समोर देखील प्रेक्षकांनी पाहायला मिळतात. आणि सगळीकडेच प्रेक्षक आणि प्रेक्षक. जर झाडं असे आजूबाजूला तर नक्कीच या ग्राउंड वरती जागा नसते. तर नक्कीच बक्षीस जर लावलं ना झेल साठी तर नक्कीच आपण ऊन किंवा पाऊस किंवा हिवाळा असा कोणत्याही पैकी प्रेक्षक बघत नसतो. आणि जर तर नक्कीच प्रत्येक कॅच साठी जे बाहेर झेल घेतली जाते त्यासाठी विनोद दिनकर यांच्यासाठी यांच्याकडून 100 रुपये, दिलीप गवल यांच्याकडून देखील 100, म्हणजे असं 200 रुपयाचं पारितोषिक असेल बाहेर झेल घेईल त्यासाठी. तर नक्कीच आता प्रयत्न करणार आहेत जे प्रेक्षक वर्ग आमचा इथे जमलाय. एक प्रेक्षक नसेल तर कोणत्याही मॅचला मजा नसते, आणि तेच मात्र. आणि आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आणि आज जर पाहायला गेलं तर नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वाचा ज्याला देव म्हटलं जातं असे सर कृष्णा लक्ष्मण सातपुते देखील थोड्याच वेळा मध्ये आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होणार आहेत. पुन्हा लोअर फुलटा चेंडू होता, मात्र चेंडू होता गॅप रिझन मध्ये. स्वप्नील जाधव येतोय, मात्र चेंडू पर्यंत शतकचे पोहोचले होते, मात्र कुठेतरी ग्राउंड वर कुठेतरी अडथळा आणि चेंडूची दिशा बदलली गेली आणि मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धाब्यांसाठी. तर नक्कीच मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन मायक्रोफोन वरती धावता समालोचनासाठी दीपक सुतार यांना. नक्कीच
51 धाबांची या ठिकाणी पार्टनरशिप झाली. 88 धाबांचा पाठलाग करताना चौकारानंतर मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय. अजूनही 37 धाबांची आवश्यकता असेल येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडू आणि 37 धाबांची आवश्यकता. नक्कीच चर्चा सुरू होती कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची टेनिस क्रिकेट स्पर्धेमधला एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला म्हटलं जातं, तो या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहे. त्याच्या नावावर कित्येक रेकॉर्ड आहे. आताच आठवड्या अगोदर झालेली स्पर्धा जर आपण विचार केला सिडी प्रीमियर लीग, या ठिकाणी 7 चेंडूमध्ये 7 षटकार तब्बल त्यांनी लगातार लावले होते. तो कृष्णा सातपुते ज्याच्या नावावर 19 बाईक आहेत. ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती. तो कृष्णा सातपुते येणार आहे. यावेळी पुलटा चेंडू पुल केला आहे आणि काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे चेंडू सीमारेषा पार षटकार. प्रलेशच्या बॅट मधून अजून एक षटकार पाहायला मिळाला नाही. षटकाराच्या मतीमध्ये धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते ती 57 धावा. समीकरण सोपं झाले. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. ही मॅच जर वाजते स्पोर्ट बादशाही संघाला जिंकायची असेल तर ही जोडी तोडावी लागेल, कारण का 57 धावांची पार्टनरशिपच्या या जोडीने फक्त 20 चेंडू मध्ये केली आहे. चांगली कामगिरी करताना या मॅच मध्ये आवश्यकता होती 88 धावांची 5 ओव्हर मध्ये आणि त्याचा पाठलाग करताना जयेश वारकेने प्रलेश आपल्याला पाहायला मिळतोय. 34 षटक प्रगतीपथावर हे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय महेश. 2 चेंडूमध्ये 10 धाबा खर्च केले आतापर्यंत. यष्टीरक्षक कल्पेश जाधवच्या माध्यमातून पुन्हा एकदा शतरक्षण सजवलं जातं. पुढचा चेंडू प्रलेशसाठी बॅटची कडा लागली. हवेमध्ये चेंडू होता कव्हरच्या दिशेने. शतरक्षक आणि एक महत्वाची विकेट आपल्या नाबावर प्राप्त करताना गोलंदाज महेश थोडस संकट निर्माण केले आदित्य स्पोर्ट संघासाठी. या ठिकाणी गोलंदाज महेश याने जी विकेट पाहिजे होती ती विकेट तर या ठिकाणी गमावली आदित्य स्पोर्ट पडगा संघाने. तर आपण बघू शकतो युट्यूबच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. जवळजवळ 300च्या वर जास्त प्रेक्षक सध्या तरी लाईव्ह आहेत आणि ओमसाई मूवीवर या स्पर्धेचा आनंद घेताना. मॅच खूप महत्वाची आहे. एकीकडे कल्पेश जाधवचा संघ बादशाही संघ तर दुसरीकडे आदित्य स्पोर्ट पडगा संघ. त्याच्यामध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. तर त्यांची कामगिरी आपण सध्या मॅच मध्ये पाहतोय. मात्र एक विकेट गमावले, थोडंसं संकट तर निर्माण केलंय. मात्र अजूनही 4थ्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. महेशांचा पुढचा चेंडू सुभाष साठी कर्णधार यावेळी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मिस फील झाली थोडी यष्टीरक्षकामध्ये. 2 क्षेत्ररक्षक मागच्या बाजूने देखील होते. फ्लाय स्लिप देखील होती. शॉर्ट फाईन लेग मध्ये देखील चेंडू होता. मात्र त्यांच्या दोघांच्या मधून चेंडू निघून गेला. चेंडू सीमारेषा पार चौकार. लेग बायच्या रूपाने 4 धावा नक्कीच धावपलकावर सोडल्या गेले. आता मात्र समीकरण उरले. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. समोर सुभाष कर्णधार आहे, त्याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. या बिल्लीस पुन्हा एकदा संपर्क तेवढा करू शकला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे त्या ठिकाणी दाद मागितली होती, मात्र अपील तेवढी मजबूत नव्हती. बॅटची कडा लागल्यानंतर त्या ठिकाणी फ्लाय स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. हा चेंडू देखील निर्धाव साबित झाले. मागचा चेंडू देखील निर्धाव साबित झाला असता, मात्र थोडीशी मिसफील झाली आणि त्या नशिबाचा चौकार नक्कीच पडगा संघाच्या खात्यामध्ये जुडलाय. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू टाकला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव खर्च करताना महेश. ही मॅच मात्र खूप प्रेक्षणीय होईल. प्रेक्षकांना देखील आनंद देईल. हृदयाला स्पर्श करून देणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 88 धावांची आवश्यकता होती 5 ओव्हरमध्ये, मात्र तेवढी चांगली सुरुवात देखील झाली. 51 धावांची पार्टनरशिप केली आदित्य स्पोर्ट पडगा संघाने.
यावेळेस पॅडवर जाऊन चेंडू आदळले, पंचांकडे दाद मागितली आणि त्याला सहमती दिली. विकेट क्रमांक दुसरं गमावताना कर्णधार बाद होते या ठिकाणी एलबीडब्ल्यूच्या रूपाने सुभाष. थँक्यू जोशी. तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता असेल ती आदित्य स्पोर्ट पडगा संघाला 2 विकेट गमावलेत. प्रलेशची विकेट महत्वाची होती, ती प्राप्त केली आहे महेशनी. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये महेशनी दुसरी देखील विकेट प्राप्त केली. चौथ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केलेत 15 आणि 2 महत्वाच्या विकेट आपल्या नावावर केल्यात गोलंदाज महेश याने. ही मॅच संपल्यानंतर लगेच विजय संघ आणि न्यू आयगावदेवी जांभिवली अशी सेमीफायनल होणार आहे. मात्र त्या अगोदर 15 मिनिटाचा ब्रेक असेल. 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल आयोजकांकडून सूचना आहे. ती ब्रेक झाल्यानंतर विजय संघाला थोडासा रेस्ट देखील भेटेल आणि आमचे पंच देखील लंच ब्रेकसाठी जातील आणि त्यानंतर मात्र आपण सेमीफायनलचं नाणेफेक करणार आहोत. आणि लगेचच आता मला तर ते 20 ते 25 मिनिटांमध्ये नक्कीच टेनिस क्रिकेट स्पर्धेचा बादशाह ज्याच्या नावावर कित्येक फलंदाजी करताना रेकॉर्ड आहेत असा कृष्णा लक्ष्मण सातपुते सोलापूरचा हा खेळाडू, कुडुलवाडी हे त्याचं गाव, तो या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहे आणि त्याच्यासाठीच प्रेक्षकांची गर्दी आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. 4थं षटक संपलंय, 5वे षटक खूप महत्वाचं आहे. त्याला समजवताना मैदानामध्ये आपल्याला कल्पेश जाधव पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. मात्र स्ट्राईक एंडवर जयेश वारके आहे. त्यांनी या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक देखील आपल्या नावावर केले. त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो आणि त्याच्या समोर गोलंदाज येतोय हरेश. 2 प्रश्नचिन्ह. 6 चेंडूमध्ये 26 धावा पूर्ण करून जयेश वारके आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का? तर दुसरा प्रश्न, हरेश मात्र चांगली गोलंदाजी करून बादशाही संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करून देईल का? या प्रश्नांना उत्तर मात्र येणाऱ्या कालामध्येच मिळेल मित्रांनो, कारण क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करू शकत नाहीत. अनिश्चिततेचा खेळ आहे, जर तरला जागा नसते. पुढचा चेंडू. यावेळेस पहिला चेंडू थोडासा शॉर्ट साबित झाला होता, मात्र इलिव्हेशन तेवढं चांगलं नव्हतं. ढकलून दिला डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी कल्पेश जाधवने थोडीशी मिसफील केली आहे. फेकी देखील अचूक होती आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. ही चूक कदाचित मागत पडू शकते कल्पेश जाधव या यष्टीरक्षकाला. या इनिंग मध्ये कल्पेश जाधवने एक झेल देखील सुटला होता, मात्र प्रलेशची त्यानंतर विकेट महेशने आपल्या नावावर केली. 4थं षटक खूप चांगली कामगिरी महेशने केली. 2 विकेट आपल्या नावावर केल्या, 15 धावा खर्च केल्यात. 5व्या षटकाचा पहिल्या चेंडूवर हरेशने मात्र एक सिंगल धाव खर्च केले. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. संघर्ष पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आत्मविश्वासाचा खेळ दोन्ही संघांना दाखवावा लागेल आणि मी नेहमीच म्हणत असतो की आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देत नाहीत, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्हाला आत्मविश्वास नक्कीच देत असतो. तो खेळ मात्र फलंदाज आणि गोलंदाजाला करावा लागेल जर आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर. चेंडू क्रमांक दुसरा. यावेळी जयेश वारकेने केलाय हल्ला बोल, एक स्ट्रेट फटका खेळलाय आणि चेंडू सीमा पार षटकार. जयेश वारके ऑन फायर. थोडस समीकरण हलकं होताना आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. ओव्हरपिच चेंडू होता आणि लॉफ केला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावांच्या मतीने मात्र धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचले. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी मात्र आता आवश्यकता आहे 18 धावांची.
काय सामना मात्र पाहायला मिळतो. सर्वांचे मन जिंकताना हे दोन्ही संघ आपण पाहतोय. एका बाजूला कल्पेश यादव होता, दिनेश बसवंत, दुसऱ्या बाजूला प्रलेश मुरांजन आणि जयेश वारके. जर नक्कीच ज्या मागच्या षटकामध्ये 3 चेंडू जर निर्धाव नसते गेले ना तर या षटकामध्ये कुठेतरी चित्र मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं. संदीप जयेशसाठी एक वाक्य नक्कीच म्हणेन, हरलात तरी चालेल मात्र जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा कठीण खेळ होता, कारण का आवश्यकता आहे 4 चेंडू 18 धावांची. मात्र 4 चेंडू 18 धावा होणं शक्य आहे, तेवढं अवघड देखील आहे. मात्र जयेश वारके असताना तेवढं सोपं होईल की काय याचं प्रत्यक्ष पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क आणि ह्यूज सिक्सर. जयेश वारकेसाठी सांगेन की कोणते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन. ही भूमिका त्या ठिकाणी महत्वाची असते, ती भूमिका आपल्याला जयेश वारकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. समीकरण सोपं झालं. येणार 3 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. सागर पारदे यांच्या माध्यमातून जर षटकारांची हॅट्रिक जर झाली तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल. 3 चेंडू मध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. जयेश वारके षटकारांच्या हॅट्रिक वर आहे. त्यांनी या स्पर्धेची 4थ्या दिवसामध्ये जर आपण विचार केला, सॉरी 3ऱ्या दिवसामध्ये देखील त्यांनी षटकारांची हॅट्रिक आपल्या नावावर केली. 15 चेंडू मध्ये 50 धावा देखील पूर्ण केल्या होत्या. तोच जयेश वारके या ठिकाणी चांगली कामगिरी करताना संकट होतं आणि त्यासोबत संधी देखील होती आणि अजून आहे देखील दोन्ही संघांना. मात्र त्या संधीचा फायदा कोणाला होईल यावेळी थोडासा दबाव. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू टाकला जातोय. वाईटचा इशारा नक्कीच येतोय. एक सिंगल धाव येते. समीकरण सोपं होताना येणारे 3 चेंडूने जिंकण्यासाठी मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेश जाधवने 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये दिनेश बसवंतने 19 धावा खर्च केल्या. तिसरं षटक पुन्हा कल्पेशने हाताळलं, त्यावेळीच मात्र कुठेतरी कमबॅक करून 11 धावा खर्च केल्या. 4थ्या षटकामध्ये 2 विकेट आपल्या नावावर करून 15 धावा खर्च केल्या महेशने. हरेश 5वे षटक हाताळतोय. यावेळी शॉर्ट लेनचा चेंडू हुक केला आहे आणि एक पुन्हा एकदा पॉवरफुल षटकार येतोय जयेश वारकेच्या बॅटमधून. या 6 धावेच्या मतीने मात्र समीकरण अजूनही सोपं झाले. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. शॉर्ट लेनचा चेंडूला हुक केलाय आणि डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमार पापार षटकार. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष पाहायला मिळतोय आणि संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणतेही यश प्राप्त होत नाहीयेत. षटकारांचे हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जयेश वारकेच्या माध्यमातून. फलंदाजी आवडली असेल तर आदित्य स्पोर्ट संघातून खेळताना जयेश वारकेसाठी ताल्या झाल्याच पाहिजेत. काय फलंदाजी केली. 88 धावांची आवश्यकता होती. 5 ओव्हर मध्ये एक मोठं लक्ष होतं, मात्र ते सोपं केले जयेश वारकेने. आता मात्र येणारे 2 चेंडूने जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढा म्हणजे विजय तुमचा होईलच. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवलाय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार येईल की काय. आणि 1 चेंडू मध्ये अजून 5 धावांची आवश्यकता. गोल्डन 5 धावा करण्यासाठी गोल्डन षटकार मात्र नक्की मारावं लागेल आणि ते मारण्याची ताकद ती कुवत मात्र या खेळाडूकडे आहे. जयेश वारके कुठेतरी चेंज ऑफ द पेस केला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि नक्कीच आणि मी एकच म्हणेन शेवटचा सामना जर असेल ना क्वालिफायरचा सामना कशा प्रकारे व्हावा तर त्याचं प्रत्यक्ष आपण सर्वांनी समोर पाहिलंय. तर नक्कीच युक्रेन वरून देखील या सामन्याचा आनंद घेतात, स्पर्धेचा आनंद घेतात. जे दिनकर पाड्याचे जे एक धीरज पारदी जे युक्रेनला राहतात ते देखील या मॅचचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेताना डॉक्टर आहेत, डॉक्टरच्या पदावर कार्यरत आहेत आणि ते देखील ओके. तर नक्कीच ते देखील या मॅचचा आनंद घेतात युक्रेन वरून. तर नक्कीच पहा आपल्या ओम साई मूवीची युक्रेन पर्यंत मात्र मजल गेली आहे. नक्कीच याचा श्रेय मी देईन नक्कीच सिद्धेश्वर पाटील यांना. आता मात्र 1 चेंडूने जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. ध्येय उंच असेल तर झेप देखील उंचच घेवावी लागते आणि आता मात्र या ठिकाणी
जयेश वारकेला कावल्याची संगत सोडावी लागेल, कारण का गरुडा सरकार जर या मॅच मध्ये उडायचा असेल तर एका चेंडूमध्ये एक गोल्डन षटकार येणं आवश्यकता आहे. तो गोल्डन षटकार जयेश वारकेच्या बॅट मधून येईल का? चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो. तर त्याच्यासमोर गोलंदाज हरेश हा एक निर्धाव चेंडू काढून बादशाह स्पोर्ट बादशाह संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल का? हे दोन प्रश्नचिन्ह आहेत आणि या प्रश्नचिन्हाला उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झाला आहे कॉमेंट्री बॉक्स. सज्ज असतील आमचे पंच, सज्ज असेल आमची युट्यूब वर लाईव्ह करणारी संपूर्ण टीम, सज्ज दीपक सर, असेल एक सिलिमिडॉन एक सिलिमिडॉन असे दोन क्षेत्रक्षे मात्र आपण तैनात करताना पाहायला मिळाले. नक्कीच कुठेतरी सिलिमिडॉन- त्याचा कुठेतरी प्रेशर येईल या अनुषंगाने सिलिमिडॉफ आणि सिलिमिडॉन असं क्षेत्रक्षे पाहायला मिळतं. मग जयेश वारके या प्रेशरला मात्र झुगारून एक गोल्डन षटकार मारेल की काय? यावेळी एक गोल्डन षटकार आपल्याला पाहायला मिळाला जयेश वारकेच्या माध्यमातून आणि आदित्य स्पोर्ट पडगा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना काय फलंदाजी केली जयेश वारकेने. तर नक्कीच मी दीपक सुतार यांना नक्कीच जयेश वारकेशी आपण दोन शब्द चर्चा देखील करायची आहे. नक्कीच आपण चर्चा करणारच आहोत, कारण आपण एक तुफानी आणि एक वादळी खेळी साकारली आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला. त्यासाठी दोन शब्द ही चर्चा होणारच. सर्वप्रथम सागर कारण पारदे आपण यांनी- यानंतर ब्रेक सुद्धा घेणार आहोत, त्यामुळे चर्चा होईल. सागर पारदे यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय, ते जयेश वारकेला आपण आपले शुभ हस्ते द्यायचंय. त्यानंतर दिनेशने ते 4 षटकार मारले, त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दिनेशला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं 500 रुपयाचं पारितोषिक करण्यासाठी. कल्पेश जाधव आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं. त्यांचा देखील संघाने मात्र चांगली खेळी केली आहे. कल्पेश जाधवने देखील या इनिंग मध्ये प्रथम फलंदाजी करताना 15 चेंडूमध्ये 40 धावा जमावल्या केल्या होत्या. मोठा संघर्ष मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तसेच समीर पारदी यांनी देखील 500 रुपयाचं पारितोषिक जमा केलंय. प्रलेश मुरंजनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. बादशाह स्पोर्ट बादशाह संघाच्या दिनेशला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरचे प्रथम फलंदाजी करताना बादशाह स्पोर्ट बादशाह संघाच्या दिनेशने देखील 10 चेंडूमध्ये 33 धावा जमा केल्या आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला 4 षटकार पाहायला मिळाले. त्याच्यासाठी देखील या ठिकाणी सागरजी पारदे यांच्या माध्यमातून 500 रुपये आले, ते देखील आपण द्यायचे. त्यानंतर प्रलेशसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सागरजी पारदे यांनी विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांना प्रलेशला देखील त्या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचंय. अभिनंदन प्रलेश. त्यानंतर आपण
या मॅचचा हिरो जो ठरलाय जयेश वारके याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. सर्वप्रथम 500 रुपयाचं पारितोषिक देताना सागरजी पारदे आपण पाहू शकतात. त्याचसोबत ही या स्पर्धेची ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. चर्चा करणार आहोत आपण जयेश वारके सोबत. तर सर्वप्रथम जयेश वारके तुझं अभिनंदन आणि आदित्य स्पोर्ट पडगा संघाचं देखील अभिनंदन. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाचा जर विचार केला तर स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा जयेश वारके यांनी आर्जोली विरुद्ध 17 चेंडूमध्ये 50 धावा जमा केल्या आणि षटकारांची हॅट्रिक देखील लावली. आता संकटामध्ये थोडासा संघ सापडला होता आणि आजच्या दिवसाचा जरी विचार केला तर आजच्या दिवसामध्ये देखील जयेश वारकेने बादशाह संघासोबत एक महत्त्वाच्या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 39 धावा जमा करून कठीण काळातून संघाला बाहेर काढलं. आणि मी नेहमीच बोलत असतो की कठीण काळात सतत स्वतःला सांगत